मारल्याशिवाय पर्याय नाही. बघा पूर्ण जे आहे पडीत पडल्यावर झालं होतं शेत. इकडे तूर वगैरे चांगले आहे त्याच्यामुळे आपण 5-10 मिनटं जरी वेट झाला असता तर इकडे रोडवर गाडी आली असती आणि अक्का बसून गेली असती. मी नंतर आलो असतो पण मलाही माहिती नाही की अक्का आल्या आणून ठेवल्या होत्या. आणि असं खाली इकडे टाकलेलं होतं पहिलं काही. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व मजेत असणार. बघा आज इकडं जे आहे टी व्ही वगैरे पाहणं चालू आहे आणि मेन म्हणजे मला जायचं आहे गावकडं. चालतं सोबत? नाही, कारण माहिती आहे तुम्हाला, एका जणाला तिकडे जाणं झालं तर एका जणाला इकडं केली बॅकपॅक. हां, कारण आता थंडीचे दिवस चालू झालेले आहे. तिकडून यायला जर उशीर झाला तर अंगामध्ये जॅकेट वगैरे पाहिजे. हो ना, कारण मागच्या वेळेस गेलो पण कामं नव्हते झाले बरेचसे. एवढेच कामं करून आले दोन ते. हो, सोबत काय आणायचं हे विचार. काय काही पण काही असते का? बर, आणखी तुरीच्या शेंगा, बोर तुरीच्या शेंगा, आणखी अच्छा सावनात नाही. शेंगा तर आपण खाल्ल्या जातं, विकतच्या खाल्ल्या. आणि थोडंसं जायचं शेतामध्ये पण. आणि परत एकदा भेटली तर केसरची डबी पाहिजे. आणि त्या आईने सांगितलं ते पण घेऊन यायचं आहे. जाऊ दे ना, आता काय फक्त भेटलं पाहिजे. अक्का वाट पाहू राहिली होती, कारण असं माहिती नव्हतं की अक्का आलेली आहे. ऐन जातो तो पाहतो अक्का गाडीची वाट पाहू राहिली होती रोडवर लगेच घेऊन आलो. आणि लगे म्हटलं ओवाळणी बाकी राहिली, ओवाळणी करायची आहे, त्यासाठी ताट वगैरे काढलेलं आहे. ऐन असं झालं दोन्ही एकाच टायमावर. मी याशी आता तिकडे निघाली होती रोडवर. नाही हो, कोण कोण जाणार होते तिकडे? उषा अक्का तिकडे जाणार होते. अक्का मला अक्का मोठी आहे. तू पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये, आपल्या व्हिडिओमध्ये आलेले होते. कारण मागच्या दिवाळीनंतर आता डायरेक्ट आताच आलेलं आहे. आणि पण किती बरोबर टायमावर बसलो मी माहिती आहे का आई? बरोबर अक्षित म्हणतात ना, ते लावासाठी आले होते, बरोबर लावूनच जाणार आहे. झालं असं की 1 घंटा म्हणजे 5-10 मिनटं जरी वेट झाला असता तर इकडे रोडवर गाडी आली असती आणि अक्का बसून गेली असती. मी नंतर आलो असतो पण मलाही माहिती नाही की अक्का आलेल्या म्हणून. ठीक आहे, मी याशी आणि इकडं अक्षित वगैरे लावायचे, दोन्ही व्यवस्थित झालं. म्हणजे इच्छा असली तर पूर्णच होते. ठीक आहे, वळून घ्या. सर्वच निघून गेलं. भाषाच पण ज्या लागते नाही तसं थोडंसं काल लागले ना लक्ष नाही भावाच्या. ते येतेच बघू द्या. आता साडी म्हटलं एक शूट घ्यावं इकडं. तर बघा अशी तूर वगैरे दिसत आहे. तूर वगैरे चांगली आहे, पण मेन म्हणजे तो पाहिला असता थोड्या वेळा आधीच आपण सांगितलं होतं की आपली जी आहे तिरी मारायची आहे. तर तिरी मारायसाठीच इकडे शेतामध्ये आलेलं आहे. आणि ट्रॅक्टरचा आवाज येतच आहे तुम्हाला. ट्रॅक्टर चालू आहे आणि कडू एवढा झाला होता की अक्षरशः म्हटलं मारल्याशिवाय पर्याय नाही. बघा पूर्ण जे आहे पडीत पडल्यावर झालं होतं शेत. आणि इकडे तूर वगैरे चांगले आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं मारायला काही हरकत नाही.
तो असं चालू आहे तिरी वगैरे मारणं. आणि तुम्ही पाहत असाल मेन खाली कसं दिसत आहे शेत, कारण संपूर्ण जे आहे तिरी वरभरच चाललेलं आहे, कारण गौतमला लागत नाही आहे. तरी पण थोडंसं आहे शेताची कामं चालू. तर आजचं थोडंसं शूट घ्यावंच म्हटलं इकडचं, त्याच्यामुळे हा शूट घेतलेला आहे. ओके, हे बघा इकडं तिरी चालू आहे आणि वैभवचा ट्रॅक्टर आहे. आधी कसं पावसामुळे चालत नव्हतं, त्याच्यामुळेच म्हटलं की थोडंसं आता पाऊस वगैरे कमी झाला आणि ओल पण कमी झालेले आहे आणि आता घ्यायला काय हरकत नाही तिरी मारायला, त्याच्यामुळेच थोडंसं घेतलेली आता. आणि बरंचसं आता मेन म्हणजे पाहणार लेंड्या, तर हरणाच्या लेंड्या कुठं पाहू तेच समजत नाही आहे. इकडे उन्हाच्यानं पूर्ण घामाझुकी झाल्या माणूस, कारण बऱ्याच दिवसानंतर शेतामध्ये आलेला आहे. आणि हात बघा पूर्ण अच्छी झालेलं, माती वगैरे ते काढू काढू, कारण ते गरडू काढायला वगैरे आहे ट्रॅक्टरमधलं अटकलेलं ते पण आहे एक असं गरडू वगैरे बघा. आणि यावर्षी नवीनच ट्रॅक्टर घेतलेला आहे वैभवनं, त्याच्यामुळे म्हटलं. तर मित्रांनो बघा इकडं जे आहे फवारणीचा ट्रॅक्टर पण आलेला आहे वेळेवर, खूप उशीर झालेला आहे. आणि इकडं माकड पण दिसत असणार तुम्हाला. आता कसं आहे शेवटचा टाईम झाला, पण ते परतीवर चालले असेल पावसावर. आणि तिकडं ट्रॅक्टर आता तिरी मारणं झाली आणि फवारासाठी औषध वगैरे घेऊन आलेला आहे योगेश. पाहत आहे माणसावानी निंजा 2 पायावर. काही वेळेवर आले इकडे माकडं. आणि मेन असं आहे खूप उशीर झालेला आहे आणि अंधार पडत आहे, त्याच्यामुळे आता शेवटच्या टायमाला जे आहे फवारा वगैरे चालू आहे. तसा तर खूप मागं पुढे चालू होतं मारावं की नाही, पण शेवटी तो आला होता शेतामध्ये, पण मग औषध वगैरे घेऊन आलो. आणि म्हटलं ठीक आहे 1 टाकी का होईना 1 टाकी मारून घेऊ, बाकीचं जे आहे ते उद्याला मारू. त्यामुळेच आईला बरं कसं नेमके काय आहे ते दे टाकून काय बघू दे पहिले काय तर त्यामध्ये. आता बऱ्याच जण म्हणतील नेमके काय आहे आणि काय नाही. तर बघा हे शेतामध्ये आधीच आईला म्हणजे तिकडं आणून ठेवायचं सांगितल्या होत्या. हां हो ना, आहे ना शेतामधलेच आहे, ओळखू येतात आहेत जवळपास ते. हो आणि मेन म्हणजे सापडे ते वेळेवर आणून ठेवल्या होत्या. आणि असं खाली इकडे टाकलेलं होतं पहिलं काही. असं असते काय इकडे घ्यायचं होतं उजेडात नाही अंतरात चालते. मला वाटतं पहिले टाकल्या होत्या काय थोडसे. तर असं आहे मेन म्हणजे आता कोणी अंधश्रद्धा म्हणलेला किंवा जे काही आहे ते पण तरी ठीक आहे, एक पद्धत आहे त्याच्या हिशोबानेच केलेलं आहे. माझ्या बाबाच्या घरी वावर होतं, तिकडे रुई भांडले तर तिथं बाबूच झाड होतं, बाबूच झाडाखाली शिवार होतं. ते शिवारात नाही हरण बसत आहे. त्या गावातली प्रत्येक बाई पोरगी आली की ते बाई तिथं डबा घेऊन जायच्या बाई पोरगी घेऊन. मग म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस हो डिलिव्हरीला पोरगी आली की डबा घेऊन तिथं जेवण जायचा, पाणी घेऊन जेवण करायचा, बसायचा घरी येतात. अजून बी असं तिथं शिवार आहे तिथं काय असं हो जुन्या माणसाच खरं असू शकते. आज थंडी जास्त पडते पण त्यावेळेस वेगळं होतं. आता सर्व डॉक्टर वेगळे झालेले आहे, सर्व मशिनरी आलेले आहे, त्याच्यामुळे झटकेपट फास्ट प्रोसेस झालेली आहे. आता कसं आहे कोणी हे याच्यावर अंधश्रद्धेवर काही विश्वास नाही ठेवत. आता कसं आहे डॉक्टरांची सल्ला, पण डॉक्टर ते मग वेळेवर काय करतील याचा नियम असते का. आणि झुरळ ते बाहेर घेतील गेलं ते तिकडं गेलं लय झाले का झुरळ.
किचनमध्ये होते कसं गेलं बाहेर. बरं. ओके. ते कोण आणि- ओवाळलंच नाही. वन मला का वर मला मोठ्या अक्का दिलं नारळ. आज गेल्या काय हो. ऐन वेळेवर बरं झालं मी पोचलो तिथं. रोडवर आलेलं ते. अजून घरी आहे का? हो. एसटी हुकले एस टी नाही, एस टीला वेळ होता म्हणा. तरी अर्धा तास वेळ होता एस टीला. पण मग लाईनी अक्का पण होती, उषा अक्का तिकडे चालली होती. त्याला रोडवर थांबा लावला. कधी बहीण गेल्या. हां, जर म्हटलं गाडी आली तर लगेच आवाज दे, तर पण येत आहे ती. कारण मी पाहिलं 2च वाजले होते, जवळपास 2:30-2:45ला गाडी येते ती. म्हणून म्हटलं होते वळून. सर असं आहे. इकडे झालं सर्व. आणि हे काय आहे? हे थैली आहे हे बापा बॅगा भरलेल्या. मी तर पाहिलंच नाही, आता पाहिलंय. बॅगाने भरलेल्या होत्या. मग आई इकडे बॅगाने भरले. मग ठेवलं जमा करून. जमा नाही केलं ना. ते नाही का त्या दिवशी धुवून ठेवलेत ना, तर तिथं पसारा उरायला होता. आणि एक उंदीर त्याच्यात चालला. ते बॅगमध्ये. रुमाल मोठा आहे का? हो ठीक आहे. काय आलं तर नेमके? पाहू आता. हम्म. गडबडी भरलं काय गडबड म्हणजे इकडं म्हणजे रातचा घाबरली होती आई किंवा नेमके वेळेवर काय झालं काय नाही तर. हो. हं. आणि मेन म्हणजे असं सोडलं. हां दवाखान्यात जायसाठीच चालू होतं. हो आणि मी तिकडे गावकडं हो ना मग. आणि मी गाडीवर होतो. 2 वेळा फोन पण लावले ना, पण काय करणार आहे, शेवटी मी गाडीवर काही फोन उचलले नाही. आणि घरी येऊन पाहतो काय थोड्या वेळातच जेवण वगैरे केले. तर आता सांगितलं याने. काय सांगणार म्हणजे काय तयारी होती नेमकी? आता ते लिहून आलं मोडलं म्हणजे दुपार आला. हां सर्व तयारी चालू होती इकडं. पण काय झालं होतं नेमकी? तिखट खाल्लं गेलं मला अशी. तिखट जास्त खाल्लं त्यामुळे जरासा प्रॉब्लेम झाला. आणि बॅगा भरून ठेवलं लगेच. मला सुसे नाही ना. हां बॅगा काय नवीन गोष्ट. ते काय ये आपण कपडे काढले पण कपड्याला पण घरात भरून होत नाही का. ते तेच ते. पण नेमकं झालं तर काय? ते चहा पिताना काय झालं? 4 रुपये. आई एकदम घाबरली होती नेमकी काय झालं काय नाही. आईला बेकार वाटलं. हं? म्हणजे भीती वाटली मला. मॅट तसं काही नाही झालं मला. आता असतं 9 महिना झाला. तसं काय नाही. जरासं धीर वाटली. आई म्हणते काय बोलायला तू सांग. मॅटला काही नाही. तिखट जास्त खाल्लं. आता या महिन्यात पिकच. असं आहे का? पण आता तुमचं तुम्हाला माहीत काय आहे नेमकं तर. तिखट जास्त हां असतं. मेन म्हणजे मला तेच वाटलं किंवा बॅगा वगैरे भरलेला आहे. त्याच्यामुळे आता लगेच तयारी वगैरे केली काय जाण्याची दवाखान्यामध्ये. त्याची नॉर्मल आहे म्हणा आता. नेमकंच लागलं ना. आणखी पण आता नॉर्मल आहे. मग अशी जी आहे थोडंसं वेगळं वाटलं होतं. त्याच्यामुळेच म्हटलं किंवा नेमके काय नाही काय नाही. आई पण थोडीशी घाबरलीच होती. खूप वेळ आहे. हं? मॅडम सांगत होत्या खूप वेळ आहे. तसं ते मागच्या आठवड्यात नाही, कारण आता जवळपास हो 8-10 दिवस झाले आपल्याला. 8 दिवस कंटिन्यू झाले. तेव्हा सांगितलं होतं शनिवारी गेलं तर रविवारी. तर असं आहे. आणखी ते काय पद्धत आहे ते पण पाहिलं तुम्ही. काय रे हरणाच्या लेंड्या. तिथं जमा करून हां ठीक आहे. आहे त्याला कोण काही टाळू नाही शकत. जे पद्धत ते आहे. चला असा आहे आजचा व्हिडिओ. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.